रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणाला सुंदर ते ध्यान या विषयावर विवेचन ऐकवणार आहे. अभंग आहे एकनाथ महाराजांचा. ध्यान तीन प्रकारचं असतं. एक ध्येय अनुसार ध्यान, दुसरं प्रतीक ध्यान आणि तिसरं अहंग्र ध्यान. जसं ध्येय असेल तसं ध्यान केलं जातं. ज्याचं ध्येय वेगवेगळं असू शकतं. प्रतीक ध्यान म्हणजे समजा सत्यनारायण बसायचं पण पत्नी हजर नाही किंवा त्याला काही अडचण आहे, तर मग सुपारी मांडून त्याच्यावर प्रतीक ध्यान किंवा गणपती समजून एखाद्या सुपारीवर ध्यान केलं जातं आणि महागणपते नमः असं त्या सुपारी हीच गणपती समजून त्याचं प्रतीक त्याच्याऐवजी त्याला प्रतीक ध्यान असं म्हणतात. आणि अहमचं ग्रहण करून, आत्म्याचं ग्रहण करून जे ध्यान केलं जातं डोळे मिटून, किंवा ब्रह्माचं ध्यान केलं जातं त्याला म्हणतात अहमचं ग्रहण, अहंग्र ध्यान. सगुणाचं चर्मचक्षुने ध्यान केलं जातं, बाहेरचं ध्यान असतं, ते भाविक भक्त करतात. आणि निर्गुणाचं डोळे झाकून आत्मानुभव केला जातो किंवा परमात्म्याचा अनुभव घेतला जातो, ते एक आतलं ध्यान असतं. म्हणून शास्त्रकार म्हणतात ध्यानेनात्मनि विंदन्ति असं म्हटलेलं आहे. किंवा ज्ञानात ध्यानम विशिष्यते भगवद्गीता म्हणते. सामान्य भाविक सगुणाचे ध्यान करतो आणि ज्ञानी मात्र दोन्ही प्रकारचं ध्यान करतो. त्याला दोन्ही प्रकारचा देव दिसतो, म्हणजे आतलाही त्याला माहिती असतो आणि बाहेरचा जनिवनी असलेला भरलेला देव त्याला दिसतो. अशा अर्थाचा अभंग नाथ महाराजांचा आहे. ऐका. सुंदर ध्यान कोणतं असा अभंग आहे. आतलं का बाहेरचं, विषयाचं का परमार्थाचं, सगुणाचं का निर्गुणाचं. नाथ महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान मांडेवरी घेऊने कौसल्या जननी गीते गाये. सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळताते. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे असे. सुंदर ते ध्यान एका जनार्दने जनेवनी मनी भरले असे. सुंदर ते ध्यान. ते ध्यान सुंदर आहे. कोणतं? मांडेवरी घेऊनी कौसल्या जननी गीते गाय. प्रभू रामचंद्राला मांडीवर घेऊन कौसल्या त्याच्याकडे निरखून पाहते आणि ते ध्यान सुंदर आहे प्रभू रामचंद्राचं. सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळताते. गोपाळ गवळणीमध्ये खेळणारं जे ध्यान आहे गोपालकृष्णाचं, ते ध्यान सुंदर आहे. सुंदर ते ध्यान चंद्रभागी तटे पुंडलिका पाठे उभे असे. पांडुरंगाचं ध्यान, पंढरीरायाचं ध्यान. आणि शेवटी सिद्धांत सांगताना नाथ महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान एका जनार्दने. एकनाथ महाराज म्हणतात मी कसलं ध्यान करतो, तर मला दोन्ही बी जनी वनी मनी भरले असे. ते जनात भरलेलं आहे, वनात आहे, मनात आहे. असं जे ध्यान आहे व्यापक ध्यान, असं ध्यान मी करतो आहे. ध्यायते विषयान पुंसः संगस्तेषोपजायते. संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते. क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमः. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो
बुद्धिनाशात प्रणश्यते. भगवद्गीता सांगते. नाथ महाराजांनी संतांनी सांगितलेलं ध्यान हे सुंदर आहे. आणि दुसरं मग असुंदर ध्यान कोणतं आहे, माणसाला खड्ड्यात घालणारं ध्यान कोणतं आहे, तर ते भगवद्गीतेत भगवंताने सांगितलेलं आहे की ध्यायते विषयान पुंसः पुंसः विषयान ध्यायते. मनुष्य विषयाचं ध्यान करतो, स्त्रियेचं ध्यान, पुत्राचं ध्यान, अमुकाचं ध्यान, तमुकाचं ध्यान, निवडणुकीचं ध्यान, ही वेगवेगळे ध्यान करतो. विषय जे आहेत पंचज्ञान इंद्रियांच्या विषयात त्याचं ध्यान तो करतो. आणि मग त्या ध्यानात काय होतं, संगस्तेषु उपजायते. आणि तसल्या ध्यानाने त्याच्यामध्ये तसं ध्यानाने संगत निर्माण होते, मनाला ती सवय लागते. आणि मग त्या संगात संजायते काम. मग त्या संगाच्यामुळे काम निर्माण होतो, इच्छा निर्माण होते. समजा स्त्रियेचं ध्यान हीच मला लग्न करून सुंदर पत्नी पाहिजे असं एकाला ध्यान लागलं की मग तसा तो बनत जातो. आणि मग काम निर्माण होतं की इच्छा निर्माण होते की ते मिळावं म्हणून. कामात क्रोधोभिजायते. आणि इच्छा निर्माण झाली आणि ते मिळालं नाही की क्रोध निर्माण होतो. आणि क्रोधाने काय होतं, क्रोधात भवती सम्मोह. हा क्रोध झाला की मनुष्य काहीतरी नुकसान करतो आणि मग मोह निर्माण होतो, अरे असं केलं नसतं तर बरं झालं असतं. सम्मोहात स्मृतिविभ्रम. आणि त्या सम्मोहामुळे स्मृतिभ्रंश होतो, सदस्य विचार नाहीसा होतो. आणि पुढे काय होतं, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. स्मृतिभ्रंश झाला की बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धिनाशात प्रणश्यते. बुद्धीचा नाश झाला की माणूस मरतो, म्हणजे जिवंत असून मेल्यासारखाच असतो. आणि म्हणून विषयाचं ध्यान माणसाला नाशाकडे नेतं. आणि सुंदर ते ध्यान जे संतांनी सांगितलं ते माणसाला सद्गतीकडे नेतं, आपल्याला आनंदाकडे नेतं. तेव्हा असे दोन प्रकारचे ध्यान आहेत. म्हणून संतांनी केलेलं जे सुंदर ध्यान आहे तेच आपणही करावे, की जे सत्यम शिवम सुंदरम. सत्य आहे, सुंदर आहे आणि शिव म्हणजे शुभ आहे. अशा प्रकारचं ध्यान करावं. त्यातच मानवाचं कल्याण आहे, मनुष्य कृतार्थ होतो. असा हा व्हिडिओचा तात्पर्यार्थ आहे. सुंदर ते ध्यान. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.